नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मागच्या लेक्चरमध्ये जिथं थांबलो होतो, म्हणजेच आपण मागच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 5 बघितला आहे. त्याच्यामध्ये आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तिथं आपण रेल्वेबद्दल जाणून घेतली माहिती आणि थांबलो. आता इथून पुढं रेल्वे इकॉनॉमीचे आपलं बजेट आहे रेल्वेचं, त्या बजेटबद्दल जरा फॅक्ट्स आहेत काही, त्या आपण बघणार आहोत. एकदम शॉर्ट असं हे लेक्चर राहील, त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ पण नाही जाणार. तर आता वेळ न वाया गेलं तर आपण लेक्चरची सुरुवात करूया. जसं की आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की इंडियन रेल्वे असोसिएशन ही ऑर्गनायझेशन स्थापन केली जगन्नाथ शंकर शेठ आणि जमशेदजी जीजीबाई यांनी 1845 त्यानंतर ती मर्ज झाली GIP मध्येच, म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेमध्ये. त्याचे डायरेक्टर बनले आपले जगन्नाथ शंकर शेठ आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये रेल्वे धावली. ओके, तर इथपर्यंत आलेलो आहे आपण. त्याच्या पुढचा भाग बघूयात. हा पण पार्ट आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. थोडासा ओव्हरलुक करूया. पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 3:30 वाजता मुंबईच्या बोरीबंदर या स्टेशनवरून निघाली ठाण्याकडं. तर ज्यावेळेस रेल्वे सुरू झाली त्यावेळेस 21 बंदुकींनी 21 गन्सच्या सॅल्यूट त्याला दिला. त्या रेल्वेला टोटल 14 डबे होते. त्याच्यामध्ये 400 गेस्ट असे लोक बोलवले होते प्रवासासाठी म्हणून, आणि त्याला 3 इंजिन ओढत होते, सिंध, सुलतान, साहिब. टोटल डिस्टन्स आहे 21 माईलचं, म्हणजे 33.8 किलोमीटरचं, आणि जो वेळ लागला हा 45 मिनिटं. ओके, आता इथून पुढचा भाग आपण कव्हर करूयात. 1853 ज्यावेळेस पहिली ट्रेन धावली तर तेव्हापासूनच रेल्वेचं महत्त्व अतिशय वाढू लागलं. तर याच्यामुळं पूर्ण देशभरामध्ये रेल्वे ट्रॅक्स फॉर्म करणं, त्याचबरोबर त्याचा मेंटेनन्स करणं, स्टाफचा खर्च आहे, तशा बऱ्याच प्रकारचा खर्च लागतो. त्याच्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्याच अर्थसंकल्पामध्ये सेपरेटली असे रेल्वेसाठी पैसे काढून ठेवत होते. तर नंतर 1920 एक कमिटी ब्रिटिशांनी फॉर्म केली. त्या कमिटीचे हेड आहेत सर विल्यम ॲकवर्थ. तर ही 10 मेंबर कमिटी होते. याच्यामध्ये 7 ब्रिटिश व्यक्ती होते आणि 3 भारतीय व्यक्ती होते. तर हे तिन्ही नावं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पहिले आहेत VS श्रीनिवास शास्त्री, दुसरे आहेत पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि तिसरे आहेत राजेंद्रनाथ मुखर्जी. तर या 3 भारतीय व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होता. तर या समितीने त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे आणि रिपोर्ट दिल्यानंतर 1924 पासून इंडियन रेल्वेचं बजेट हे सेपरेटली प्रेझेंट करण्यात येऊ लागलं. ओके, म्हणजे ते केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळं करण्यात आलं. तर त्याचबरोबर त्यांनी आणखीन काही शिफारशी मांडल्या होत्या. त्यामध्ये आहे की रेल्वेचे एकत्रीकरण व्हावे आणि त्याचबरोबर रेल्वेचे राष्ट्रीयकरण सुद्धा करण्यात यावे. या शिफारशीसुद्धा सर विल्यम ॲकवर्थ कमिटीने मांडल्या होत्या. तर 2016 ही 92 वर्षाचं ट्रेडिशन जे होतं, म्हणजेच रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्याचं, हे 92 वर्षाचं ट्रेडिशन आत्ताच्या सध्याच्या सरकारने ते बंद करून टाकलं. ओके, तर तुम्हाला माहितीच असेल की शेवटचं रेल्वे बजेट हे आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलं 2016. ओके, आता इथून पुढचं काही लेक्चरमध्ये थोडासा जो भाग आहे, तर याच्यामध्ये आपण फक्त फॅक्ट्स बघणार आहोत. GK क्वेश्चन्स येऊ शकतात हे, जसं की आत्ता या STIच्या पेपरमध्ये आलं होतं, हेडक्वार्टर्स विचारले होते वेगवेगळ्या झोन्सचे. तर तशा प्रकारचं हे पण विचारू शकतात. तर हे फक्त फॅक्ट आहेत, तुम्ही नोट डाऊन करा एक लाईनमध्ये. तर आफ्टर इंडिपेंडन्स पहिला रेल्वे अर्थसंकल्प हा जॉन मथाई यांनी मांडला होता. जॉन मथाई हे पहिले रेल्वे मंत्री आहेत, तसंच ते केंद्रीय अर्थमंत्रीसुद्धा होते. फर्स्ट लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे पहिल्यांदा TV वरती कधी दाखवण्यात आलं बजेट, तर 24 मार्च 1994. रेल्वे बजेट हे आम बजेटपासून म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी प्रेझेंट व्हायचं, हे पण लक्षात ठेवा. तर पहिलं बजेट लाईव्ह हे 24 मार्च 1994 दाखवण्यात आलं. ममता बॅनर्जी ह्या पहिल्या रेल्वेच्या मंत्री आहेत, केंद्रीय रेल्वे मंत्री, आणि त्यांनी 2002 पहिल्यांदा रेल्वेचं बजेट प्रेझेंट केलं. तर त्यांच्या नावावरती एक रेकॉर्ड पण आहे की त्यांनी आत्तापर्यंत रेल्वे बजेट हे 2दा प्रेझेंट केलेलं आहे, आणि विशेष म्हणजे ते दोन्ही वेगवेगळ्या सरकारमध्ये, एकदा NDA मध्ये आणि एकदा UPA मध्ये. ओके, तर हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात. एक रेकॉर्ड आपल्या लालू प्रसाद यादव यांच्याकडे पण आहे की 2004 ते 2009 हे रेल्वे मंत्री होते आणि त्यांनी सलग 6 वेळा रेल्वे बजेट हे प्रेझेंट केलेलं आहे. तर आत्तापर्यंत हे सगळ्यात जास्त, एवढ्या वेळेस कुणीच बजेट प्रेझेंट केलं नव्हतं. हा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे की आत्ता काय असे ऑप्शन दिले होते की खालीलपैकी कुठल्या प्रधानमंत्रीने रेल्वेचं बजेट प्रेझेंट केलेलं आहे. तर 3 नावं आहेत. एक म्हणजे राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू.
ह्या तिन्ही व्यक्तींनी पंतप्रधान पदावरती असताना रेल्वे बजेट हे प्रेझेंट केलेलं आहे. हे इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षातच ठेवा. इथं झोन्स आणि डिव्हिजन दिलेत रेल्वेचे. डिव्हिजन लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, याच्यावरती एक्झाममध्ये नाहीत येणार क्वेश्चन, पण झोन तरी लक्षात ठेवा. झोन दिलेत आणि ब्रॅकेटमध्ये त्याचे हेड ऑफिस दिलेत, म्हणजे हेडक्वार्टर दिलेले आहेत. सेंट्रल रेल्वे म्हणजे CRचं आहे मुंबईमध्ये पण कुठं आहे तर CSTला. आणि वेस्टर्न रेल्वेचं मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये कुठं तर चर्चगेटला. ही दोन्ही तुम्ही नावं लक्षात ठेवा. इथं 16 झोन दिलेले आहेत. 17वा झोन आहे कोकण रेल्वे. तर कोकण रेल्वेचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये पण पर्टिक्युलर कुठं तर CBD बेलापूर. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्ही एनीहाऊ लक्षातच ठेवा. आणि जर ही जी खाली लिंक दिसते त्या लिंकवर जर तुम्ही जाल तर ही पूर्ण PPT तुम्हाला तिथं भेटून जाईल. दुसऱ्या कोणी ते क्रिएट केलेली PPT आहे, 80-90 स्लाईड्सची आहे. तुम्ही बघू शकता जर डीपमध्ये अजून नॉलेज घ्यायचं असेल तर. ओके, तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण रेल्वे अर्थसंकल्पाबाबत बरीच इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. याच्या पलीकडचा क्वेश्चन तरी नाही येणार एक्झाममध्ये. तर हे तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे हे व्यवस्थित तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये चुकणार नाहीत. ओके, तर असेच लेक्चर पुढं एक बजेटवरती पण बनल, या 2017च्या बजेटवरती. तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. ओके, तर भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.